नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीएससी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 मे 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण अतिशय महत्त्वाच्या न्यूज पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहणार आहोत, आसाममध्ये हेमंत बिस्वा शर्मा हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. या संदर्भात माहिती. नुकतीच नवी दिल्ली येथे CII वार्षिक बैठकीमध्ये महाराष्ट्राची क्षमता ही सिद्ध झालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे. या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तसेच नुकतेच सोमनाथ मंदिर या पुनर्निर्मितीला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. भारताच्या एकूण वीज उत्पादन क्षमतेपैकी किती टक्के क्षमता आता नॉन फॉसिल फ्युएल सोर्सेस मधून येते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 50%. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आणि दिनविशेष सुरू करण्याच्या अगोदर एक महत्त्वाची न्यूज. आपण आपल्या एमपीएससी लायब्ररी या युट्यूब चॅनलवर एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे. ते म्हणजे लोकसत्ता जो काही आपला पेपर आहे, जो स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उत्तम असा सोर्स मानला जातो. तर या लोकसत्ताचं आपण एकदम छान पद्धतीने विश्लेषण अशा पद्धतीचा एक व्हिडिओ समोर आणलेला आहे आणि आपण रोज अशा पद्धतीचा इथून पुढे विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे तुम्ही त्या व्हिडिओला देखील आवर्जून प्रतिसाद द्या आणि आपण अशाच पद्धतीचे अधिकाधिक कंटेंट आता तुमच्यासमोर आणणार आहोत. त्यामुळे आपल्या या एमपीएससी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 13 मे. 13 मे 1994. आजच्या दिवशी नॅशनल टेलिकॉम पॉलिसी ही जाहीर झालेली होती. टेलिकॉम क्षेत्र खाजगी कंपन्यांना आजच्या दिवशी खुले करण्यात आलेले होते. 13 मे 1998. ऑपरेशन शक्ती अंतर्गत भारताने पोखरण येथे 11 आणि 13 मे या 2 दिवशी अणुचाचणी घेतलेली होती. त्यामुळे या अणुचाचणीची तारीख देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. 13 मे 1952. भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन हे आजच्या दिवशी भरलेले होते. 13 मे 2000. उत्तर प्रदेश, बिहार व मध्य प्रदेश या राज्यांची फेररचना करून अनुक्रमे उत्तरांचल, झारखंड व छत्तीसगड ही राज्य निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आजच्या दिवशी मंजुरी देण्यात आलेली होती. त्यानंतर 13 मे 1905. भारताचे 5वे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांचा आज जन्मदिवस. 13 मे 2001. लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायण स्वामी तथा RK नारायण यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तसेच 13 मे 1857. हिवतापाच्या जंतूचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांचा देखील आज जन्मदिवस. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला अशा पद्धतीचे फॅक्ट सायन्समध्ये विचारण्यात येऊ शकते की हिवतापाच्या जंतूचा शोध कोणी लावलेला आहे. तर त्याचं नाव आहे सर रोनाल्ड रॉस आणि त्यांचा आज जन्मदिवस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिन विशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. आसाम विधानसभेच्या एकूण किती जागांसाठी नुकतीच निवडणूक झालेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 126. आसाममध्ये हेमंत बिस्वा शर्मा हे आता मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. हेमंत बिस्वा शर्मा यांनी आसाम भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी एकमताने नेते आणि मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा निवड करण्यात आलेली आहे. आसाम विधानसभेच्या 126 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करत 84 जागांवर विजय मिळवलेला आहे. रालोआ म्हणजेच NDA या आघाडीला मिळवून तब्बल 102 आमदारांचा पाठिंबा त्यांनी मिळवलेला होता. शर्मा हे सलग दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार असून आसामच्या इतिहासामध्ये ते सलग 2 कार्यकाळ मुख्यमंत्री राहणारे पहिले गैर काँग्रेस नेते म्हणून त्यांची आता नोंद झालेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आसामच्या मुख्यमंत्रीपदी आता हेमंत बिस्वा शर्मा यांची आता नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न. CII वार्षिक व्यवसाय शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दिल्ली. नुकतंच मी सांगितले आहे की CII वार्षिक बैठकीमध्ये महाराष्ट्राची क्षमता ही सिद्ध झालेली आहे. दिल्ली येथे झालेल्या CIIच्या वार्षिक व्यावसायिक शिखर परिषदेमध्ये भारताच्या जागतिक नेतृत्व क्षमतेवर देवेंद्र फडणवीस यांनी ठाम विश्वास व्यक्त केलेला आहे. यामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत, ज्या आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्राची आर्थिक ताकद त्यांनी दर्शवलेली आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही $660 अब्ज आहे. भारताच्या GDP मध्ये महाराष्ट्राचा वाटा हा 15% इतका आहे, जो की खूप मोठा समजला जातोय. देशातील 40% परकीय गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात होते आणि अभियांत्रिकी निर्यातीमध्ये 20% पेक्षाही अधिक वाटा हा महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे लक्षात घ्या, महाराष्ट्राची अशी अतिशय दमदार कामगिरी ही संपूर्ण देशभरात राहिलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हीच क्षमता CII वार्षिक बैठकीमध्ये नमूद केलेली आहे. त्यानंतर मुंबई जागतिक आर्थिक केंद्र तसेच पुणे
हे तंत्रज्ञान व उत्पादन हब, नागपूर हे लॉजिस्टिक हब, तर छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि गडचिरोली हे नवीन औद्योगिक केंद्र म्हणून आता विकसित होणार आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, हे संपूर्ण फॅक्ट देखील आपल्याला जोड्या लावण्यासाठी देखील विचारले जाऊ शकते. आणि महाराष्ट्राचं काही लक्ष्य देखील त्यांनी मांडलेलं आहे. 2030 पर्यंत महाराष्ट्र ही $1,00,00,000 अर्थव्यवस्था बनेल आणि 2047 पर्यंत जगातील महत्त्वाच्या प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र स्थान मिळवेल, अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे. पुढचा प्रश्न, गाबी नावाच्या ह्युमनाइड रोबोटला कोणत्या धर्माची दीक्षा देण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बौद्ध धर्म. तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम यावेळी पाहायला मिळाला. दक्षिण कोरिया या देशामध्ये गाबी नावाच्या ह्युमनाइड रोबोटला अधिकृतपणे बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आलेली आहे. हा रोबोट मानवी हावभाव, संवाद आणि धार्मिक विधीमध्ये सहभागी होऊ शकतो. बौद्ध तत्वज्ञान, ध्यान आणि आध्यात्मिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आणि अध्यात्म एकत्र येण्याचे हे जगातील आगळेवेगळे उदाहरण मानले जात आहे. आपल्याला वन लाईनर फॅक्ट परीक्षेच्या अनुषंगाने विचारली जाऊ शकते. सरळ सरळ लक्षात ठेवा, दक्षिण कोरिया या देशामध्ये गाबी नावाचा एक ह्युमनाइड रोबोट आहे आणि त्याला बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आलेली आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ICGS अचल हे कोणत्या प्रकारचे जहाज आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फास्ट पेट्रोल वेसल. भारतीय तटरक्षक जहाज ICGS अचल हे आता नौदलामध्ये दाखल झालेले आहे. याची श्रेणी आहे अदम्य क्लास फास्ट पेट्रोल वेसल. ही नवीन पिढीतील वेगवान गस्ती जहाजांची एक मालिका आहे. याचं ठिकाण आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा या ठिकाणी याचं अनावरण करण्यात आलं. या मालिकेमधील हे 5वे जहाज आहे. एकूण 8 जहाजे यामध्ये बनवले जाणार आहेत. याची तांत्रिक वैशिष्ट्ये मी सांगतो. याची लांबी आहे 51 मीटर, सर्वोच्च वेग आहे 27 नॉट्स, ऑपरेशनल रेंज आहे 1500 नॉटिकल मैल. यामध्ये क्रू म्हणजेच कर्मचारी आहेत 5 अधिकारी आणि 34 कर्मचारी, म्हणजे एकूण 39 कर्मचारी यामध्ये असणार आहेत. यामध्ये 3000 किलोवॅटचे डिझेल इंजिन्स आहेत आणि यामध्ये संपूर्ण जहाजामध्ये 60% पेक्षाही अधिक भाग हा स्वदेशी आहे. त्यामुळे लक्षात घ्या, नाव लक्षात घ्या, ICGS अचल हे भारतीय नौदलामध्ये आता दाखल झालेले आहे आणि हे भारतीय तटरक्षक जहाज आहे. पुढचा प्रश्न, सोमनाथ मंदिरावर 1026 मध्ये कोणी आक्रमण केलेले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महमूद गझनी. इतिहासाच्या अनुषंगाने अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, सोमनाथ मंदिर यावर महमूद गझनी यांनी आक्रमण केलेले होते. आता सोमनाथ मंदिर याच्या पुनर्निर्मितीला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. म्हणजे लक्षात घ्या, गझनी याने या मंदिरावर हमला करून इतके वर्ष लुटलेले आहेत, तरीही हे मंदिर आजही अस्तित्वात आहे आणि यातून खूप साऱ्या गोष्टी देखील सिद्ध होतात. आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने एक गोष्ट महत्त्वाची पाहिजे, ती म्हणजे पुनर्निर्मिती कधी झाली आणि याला किती वर्ष पूर्ण झालेले आहेत. कारण नुकतेच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिजिट देखील दिलेली आहे. सोमनाथ मंदिराचं ठिकाण आहे गुजरात, गीर सोमनाथ जिल्हा अशा पद्धतीचं याचं ठिकाण आहे. महत्त्वाचं ठिकाण हे तर आहे, परंतु याचं महत्त्व काय, तर हे भगवान शिवाचे पहिले ज्योतिर्लिंग आहे. याचं बांधकाम प्राचीन काळामध्ये चंद्रदेवाने सोनेरी मंदिर बांधले अशा पद्धतीची याची कथा आहे. 1000 वर्षापूर्वी महमूद गझनीने 1026 साली याचं मुख्य आक्रमण करून मंदिर लुटलेले होते आणि नष्ट केलेले होते. परंतु लक्षात घ्या, याचं आक्रमण करून मंदिर लुटलं जरी असलं तरीही आजही हे मंदिर आत्ता देखील अस्तित्वात आहे. त्यामुळे कोणीही अशा पद्धतीचं लूट वगैरे जे ऐतिहासिक काळामध्ये केलेली असेल तरी देखील हे मंदिर आजतागायत उभं आहे आणि हेच भारतीय संस्कृतीचा एक उत्तम असा नमुना आहे. नंतर अनेक या मंदिरावर आक्रमण झाली. एकूण 17 वेळा हे मंदिर मोडण्यात आलेले होते. 1947 मध्ये याचं पुनर्निर्माण करण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सूचनेने याचं नवीन बांधकाम सुरू झालं आणि 11 मे 1951 रोजी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी याचं उद्घाटन केलेलं होतं. आता पुनर्निर्मित मंदिराला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यामुळे सोमनाथ अमृत महोत्सव देखील साजरा केला जात आहे. आता काही महत्त्वाची मंदिरं आपल्याला या अनुषंगाने महत्त्वाची माहिती असणं गरजेचं आहे. त्यातील पहिलं म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी UP या ठिकाणी आहे. तिरुपती बालाजी हे तिरुपती या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये आहे. स्वर्ण मंदिर हे हरमंदिर साहिब अमृतसर पंजाब या ठिकाणी आहे. रामेश्वरम मंदिर रामनाथपुरम तामिळनाडू या ठिकाणी आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन MP या ठिकाणी आहे. केदारनाथ मंदिर रुद्रप्रयाग उत्तराखंड या ठिकाणी आहे. जगन्नाथ मंदिर पुरी ओडिशा या ठिकाणी आहे. मल्लिकार्जुन स्वामी मंदिर हे श्रीशैलम नांद्याल आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. तर बद्रीनाथ मंदिर हे चमोली उत्तराखंड या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या. याच चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, गाबी रोबोट
कोणत्या देशाशी संबंधित आहे? मी आत्ताच ही न्यूज कव्हर केलेली आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. गाबी रोबोट हा कोणत्या देशाशी संबंधित आहे? यासाठीचे पर्याय आहेत जपान, चीन, दक्षिण कोरिया की सिंगापोर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एमपीएससी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.